हाय मित्रांनो, मी सचिन. तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये, तसेच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे KKR सचिन ट्रॅव्हलिंग शो. तर मित्रांनो, हे तुम्ही बघू शकता. मी आता चाललो आहे तुळशी बागेत. तर तुम्ही ते बघू शकता. आता मित्रांनो, मी स्वारगेटच्या तिथून जाणार आहे चौकातून. तर तुम्ही बघू शकता की स्वारगेटचा जो मेन चौक आहे तिथं ट्रॉफिक वगैरे जाम होऊ नये म्हणून एक छोटासा अंडरग्राउंड रोड आहे. त्या रोडमधून मी चाललो आहे मित्रांनो. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता जे स्वारगेटचा मेन चौकात जो अंडरग्राउंड रोड आहे तिथून त्याच्यातून मी चाललो आहे. आणि पुढे गेल्यानंतर तोच रोड मित्रांनो, सिंहगड रोड, तसेच बाजीराव रोड या रोडला जाऊन मिळतो. हा आहे मित्रांनो अंडरग्राउंड रोड स्वारगेटचा मेन चौकातील. तुम्ही बघू शकता पुढे गेल्यानंतर सारसबाग आपल्याला दिसेलच. तसेच ह्या रोडमधून बाहेर पडल्यानंतर उजव्या साईडला मित्रांनो जे स्टेडियम आहे, गणेश क्रीडा स्टेडियम. तसेच डाव्या बाजूला मित्रांनो धम्म बुद्ध विपश्यना केंद्र आहे मित्रांनो. आता मी गाडी चालवत असल्यामुळे मला ते दाखवता येत नाही. तसेच पुणे ट्रॉफिक पण जाम आहे मित्रांनो. हे जे क्रेन दिसतं ना, या साईडलाच बुद्ध धम्म विपश्यना केंद्र आहे मित्रांनो. तसेच आता तुम्ही पुढं बघू शकता सारसबाग वगैरे दिसेल तुम्हाला. सारसबागेच्या तिथूनच जातोय मित्रांनो. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा मी सारसबागेचा एखादा व्हिडिओ बनवून सोडेल यूट्यूबवर मित्रांनो. आत्ता मी सारसबागेच्या समोरून चाललो आहे, तुम्ही बघू शकता. सारसचं नाव आहे मित्रांनो, त्याच्या साईडूनच रोड आहे. हा रोड आहे मित्रांनो आता बाजीराव रोड. आम्ही चाललो आहे तुळशीबागेत बाजीराव रोड. मित्रांनो, मी आता गाडी उजव्या साईडला घेतली आहे ना, ते एक टर्न आहे तिथं. आता हा चौक आहे ABC चौक मित्रांनो. ABC चौक म्हणजेच आप्पा बळवंत चौक मित्रांनो. या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारची पुस्तकं, वह्या हे होलसेल दरात मिळतील आणि कोणतेही शिक्षणाचे साहित्य मिळते मित्रांनो. आप्पा बळवंत चौक हा पुण्यातील मेन ठिकाण आहे, की शालेय साहित्य तिथं होलसेल आणि होलसेल मिळते मित्रांनो. आणि पूर्ण वह्या, पुस्तके हे सर्व तिथं स्टेशनरी वगैरे सर्व मिळते मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. मी आता गाडी पार्किंग करण्यासाठी चाललो आहे मित्रांनो. इथं मी गाडी लावणार आहे मित्रांनो, ते बघू शकता तुम्ही. मित्रांनो, मी गाडी पार्किंगला लावून
पार्किंगला म्हणजेच मित्रांनो इथं साईडला लावलेले आहे. कारण पुण्यामध्ये गाडीचं लावण्यासाठी भरपूर प्रॉब्लेम असतात. नाहीतर कुठेही गाडी लावून गेली तर डिपार्टमेंट गाडी किंवा पार्किंगवाले गाडी उचलून घेऊन जातात. परत आपल्याला ते चौकीला जाऊन फाईन वगैरे काय असेल ते जमा करून अ, गाडी सोडून आणावी लागते मित्रांनो. मी आता गाडी लावून मित्रांनो एक मला पुस्तक घ्यायचं आहे. तर ते घेण्यासाठी मी चाललो आहे. हे मित्रांनो तुम्ही बघू शकताय जोगेश्वरी माता मंदिर आहे इथं. तर मित्रांनो मी आता एक मला मुलीसाठी पुस्तक घ्यायचं आहे. ते पुस्तक घ्यायला मी चाललो आहे. तर मी तुम्हाला दाखवतो आहे. मित्रांनो इथं सगळे पुस्तकाचे दुकान आहे. ते प्रगती सेंटर हे असे मोठमोठे पुस्तकाचे फक्त दुकान आहेत. इथे तुम्हाला सगळं शालेय साहित्य पूर्ण मिळेल मित्रांनो. फायनल मी या दुकानामध्ये आलेलं पुस्तक विचारण्यासाठी, पण मला या दुकानामध्ये काही पुस्तक मिळालेलं नाही. मित्रांनो तुम्ही बघू शकता मी दुकानामध्ये आहे आता सध्या. मित्रांनो मला काय जे पुस्तक हवं होतं ते त्या दुकानात मिळालं नाही, म्हणून मी दुसऱ्या दुकानात गेलो. तिथं मला हे मिळालं, पण त्याची पण प्राईस खूप होती तिथं मित्रांनो. तेव्हा मी काही हे घेतलं नाही. तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो मला जे पुस्तक घ्यायचं होतं ते मिळालं, पण त्याची प्राईस जास्त असल्यामुळे मी काही घेतलं नाही. मित्राला आणायला सांगितलं नंतर फोन करून. आणि आता मित्रांनो मी जे व्हिडिओमध्ये दाखवत आहे ते मी चाललो आहे तुळशीबागेत. आता तुळशीबागेत तर मला काही खरेदी करायचं नाही, पण एक तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी मी तुळशीबाग दाखवण्यासाठी मी व्हिडिओ बनवण्यासाठी तुळशीबागेत चाललेलो आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता. तुळशीबाग म्हटलं की मित्रांनो पुणे जिल्ह्यामधलं एक नावाजलेलं असं ठिकाण आहे. तुळशीबाग हे महिलांसाठी प्रसिद्ध आहे. महिलांसाठी पूर्ण असं खरेदी करण्याचं एक ठिकाण आहे. महिलांचे पूर्ण तिथं कपडे किंवा इतर साहित्य, स्टेशनरी हे तुळशीबागेत मिळते मित्रांनो. तरी मी तुम्हाला दाखवतो आहे. तर मित्रांनो हे आहे तुळशीबाग. तुळशीबागेतील दुकान बघा, लेडीज पूर्ण साहित्य मिळतं तुळशीबागेत. तुम्ही बघू शकता. मी खास तुमच्यासाठी तुळशीबागेतला व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही बघू शकता. संपूर्णपणे पूर्ण साहित्य लेडीजचंच आहे मित्रांनो तुळशीबागेमध्ये. त्यामुळेच लेडीजसाठी खूप प्रसिद्ध असं ठिकाण आहे तुळशीबाग मित्रांनो. तुम्ही बघू शकता. हे तुळशीबागेतील गणपतीचं मंदिर आहे मित्रांनो. तुळशीबाग तुम्ही गणपतीच्या सप्टेंबर महिन्यात पण कधी बातम्यांना वगैरे बघितलं असेल.
मित्रांनो, तुळशीबागेत ही महिलांचे कपडे किंवा साहित्य हे स्वस्त भेटते. तसेच लहान मुलांचे पण कपडे मिळतात मित्रांनो. त्यामुळे तुळशीबागेत भरपूर गर्दी असते. आता आम्ही दुपारी गेल्यामुळं एवढी गर्दी नाही, पण रात्रीच्या वेळेस मित्रांनो भरपूर गर्दी गर्दी असते. साधारण 4 ते 5 नंतर रात्री 9 वाजेपर्यंत हे तुळशीबाग चालू असते मित्रांनो. पण भरपूर प्रमाणात ही महिलांचीच गर्दी असते. तसेच महिलांबरोबर आलेले पुरुषही दिसतात. पण सर्व प्रकारचं लेडीजचं साहित्य किंवा सामान, कपडे वगैरे सर्व मिळते मित्रांनो इथं. लेडीजचे जे अंडरगारमेंट वगैरे साहित्य असतं किंवा कपडे असतात तेही इथं मिळतात. तसेच ज्वेलरी वगैरे खूप स्वस्त प्रमाणात मिळतात मित्रांनो इथं लेडीजचे. सर्व आपल्याला जे घरगुती साहित्य पण लागणार आहे, कपडे, नॅपकिन वगैरे, रुमाल, टॉवेल हे सर्व कपडे इथं मिळतात मित्रांनो तुळशीबागेमध्ये. गणपती जीन्स मध्ये 350 कार्गो दे 400 मध्ये 150 हे कॉटनचे तुम्हाला ते हे जयपुरी कॉटन आहे तो वाला नाही जयपुरी कॉटन तसं झालं तर परत मित्रांनो, मी तुळशीबागेतून बाहेर निघालेलो आहे. तर तुम्ही बघू शकता हे जे समोर शिखरासारखं दिसत आहे ते महात्मा फुले मंडई आहे मित्रांनो. मी आता तुळशीबागेतून बाहेर पडत आहे आणि इथं जवळच असं एक दत्ताचं मंदिर आहे. ते तुम्हाला दाखवत आहे. आता इथं बघा दत्ताचं श्री दत्तात्रयाचं मंदिर असल्यामुळं इथं फुलं वगैरे विक्रेते जास्त आहेत. हे तुळशीबागेतून मी बाहेर पडलेलो आहे मित्रांनो. ते तुम्हाला दाखवत आहे. हे फुलं आहेत आणि एक 1-2 मिनिटाच्या अंतरावरती एक दत्ताचं मंदिर आहे. तिथलं पण तुम्हाला दर्शन दाखवत आहे मित्रांनो, मंदिर दाखवत आहे.
मी तुळशीबागेच्या तिथून बाहेर पडलेलो आहे. आता मी निघालेलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिराकडे तुम्ही बघू शकता. समोरच एक 2 मिनिटाच्या अंतरावरती दगडूशेठ गणपतीचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला तिथला ते मंदिर दाखवतो आहे मित्रांनो. चला तर मग मी ते मंदिर तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी दगडूशेठ गणपतीच्या मंदिरासमोर आलेलो आहे. त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो हे आहे. मी मंदिराच्या आतमध्ये गेलो नाही मित्रांनो. मी बाहेरूनच तुम्हाला दर्शन दाखवत आहे. मी बाहेरून व्हिडिओ काढला आहे मित्रांनो. आतमध्ये व्हिडिओ जवळ जाऊन काढायला अलाउड नसल्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. हे दगडूशेठ गणपती आहे मित्रांनो. आत हे दर्शन रांग आहे मित्रांनो. मी व्हिडिओ काढून माग दर्शन लाईनच्या तिकडं चाललेलो आहे. तर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो. हे बाहेर पडण्याचं गेट आहे. आत जाण्यासाठी एंट्री समोर आहे. मी तेही दाखवत आहे. हे मित्रांनो, गणपतीचा कळस दाखवला आहे तुम्हाला. तर हे गर्दी बघा किती आहे मित्रांनो. दर्शन बारी पण तुम्हाला मी दाखवून मित्रांनो, दर्शन लाईन. हे बाहेर पडण्याचं गेट आहे मित्रांनो. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे मित्रांनो. तर आता मी तुम्हाला दर्शन रांग दाखवत आहे मित्रांनो. सध्या आता एवढी गर्दी नाही आहे. दुपारची वेळ आहे. संध्याकाळी किंवा संकष्टी चतुर्थीच्या वेळेस इथं भरपूर प्रमाणात गर्दी होती. तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल मित्रांनो. इथं छोटे-छोटे स्टॉल आणि दुकान आहेत. ते पूजा साहित्य मिळते. हे मित्रांनो गेट नंबर 1 व 4 आहे. ते दर्शनाला रांगा लाईन आहे मित्रांनो. तुम्ही ते बघू शकता. गणपतीच्या मागच्याच बाजूला लगेचच श्री स्वामी समर्थाचं मंदिर आहे. ते तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला दाखवत आहे. हे आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थाचं मंदिर. दगडूशेठ गणपतीच्या मंदिराच्या मागच्याच बाजूला आहे, जस्ट लगेचच. तर तिथलाही व्हिडिओ मी तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो. हे आहे स्वामी समर्थ मंदिर. मित्रांनो, दगडूशेठ गणपती स्वामी समर्थाचं मंदिर दाखवल्यानंतर आता हे मी माघारी निघालेलो आहे. तर मित्रांनो बघू शकता, हे पूर्ण चष्म्याचं दुकान आहे. तिथं चष्मा वगैरे पूर्ण कमी दरात मिळतो आणि नंबर वगैरे चेक करून चष्मे बनवले जातात मित्रांनो. मी आता माघारी निघालेलो आहे. तर तुम्हाला आता पुढं मेट्रोचं स्टेशन दाखवतो. हे PMC मेट्रो स्टेशन आहे. PMC म्हणजे मित्रांनो पुणे महानगरपालिका
महापालिका हे मेट्रो स्टेशन आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो. मित्रांनो, हे समोरचं मेट्रो स्टेशन दाखवत आहे ते आहे छत्रपती संभाजी महाराज उद्यान मेट्रो स्टेशन आहे सर मित्रांनो. तर आता समोर तुम्हाला मेट्रो पण दाखवतो, कारण ह्या स्टेशनवरून तुम्हाला मेट्रो गेलेली पण दिसेल मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर हे बघा मित्रांनो, स्टेशनमधून मेट्रो निघालेले आहे. ही मेट्रो मित्रांनो वानाजकडून आली. आता हे वाघोलीच्या साईडला म्हणजेच रामवाडीला मेट्रो चालली आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता हे मेट्रोचा पण व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला एक वेळेस दाखवेन. मेट्रोचा पण प्रवास करून दाखवलं मित्रांनो. हे आहे डेक्कनच्या तिथलं ब्रिज, नवीन ब्रिज. हे आजचा व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ. धन्यवाद मित्रांनो.